दंडवत प्रणाम. जर परमेश्वराने जीव निर्माण केला असेल, तर जीव संसारात का अडकतो? तो दुःख का भोगतो? आणि मी शरीर आहे, मी मन आहे, मी जग आहे, असा भ्रम त्याला का होतो? आज आपण सूत्रपाठातील अत्यंत गहन आणि ब्रह्मविद्येचा पाया समजल्या जाणाऱ्या संसरण प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. संसरण म्हणजे काय? संसरण म्हणजे जीवाचा संसारातील प्रवास. हा केवळ जन्ममृत्यूचा प्रवास नाही, तर अज्ञानापासून अहंकारापर्यंत, अहंकारापासून प्रपंचापर्यंत आणि प्रपंचापासून दुःखापर्यंतचा संपूर्ण प्रवास आहे. हे प्रकरण जीव संसारात कसा अडकतो याचे रहस्य उलगडते. तमामध्ये सुप्त असलेले जीव सूत्र सांगते. माया स्वरूपी एकदेशीम तम असे. मायेच्या एका भागात तम म्हणजे अंधकार किंवा अज्ञान असते. या अज्ञानामध्ये असंख्य जीव सुप्त अवस्थेत असतात. त्यांना स्वतःची ओळख नसते. त्यांना परमेश्वराची जाणीव नसते. ते जणू गाढ झोपेत असतात. मी भावाची निर्मिती सूत्र म्हणते. परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्नाम जीवांते चैतन्यमह ऐसे उपजवी. परमेश्वराच्या इच्छेने माया जीवामध्ये एक भावना निर्माण करते. मी आहे. हा मी भाव म्हणजेच अहंकाराचा प्रारंभ. जीव स्वतःला स्वतंत्र समजू लागतो. यालाच पुढे जन्म म्हटले जाते. आद्यमळ म्हणजे पहिला दोष. सूत्र स्पष्ट सांगते. चैतन्यमह जीवांते जन्म बोलीजे, अन्यथा ज्ञान बोलीजे, आद्यमळ बोलीजे. मी चैतन्य आहे ही जाणीव चुकीच्या पद्धतीने निर्माण झाली की त्याला आद्यमळ म्हणतात. हा जीवाचा पहिला दोष आहे. याच क्षणापासून अज्ञानाचा प्रवास सुरू होतो. माया जीवाला कसे फिरवते? माया जीवाला विविध प्रकारे संसारात ढकलते. ती त्याला हालवते, विकार निर्माण करते, जन्म देते आणि सतत प्रपंचामध्ये गुंतवून ठेवते. माया स्वतः तटस्थ असली तरी तिच्या नियमांपासून जीव सहज सुटू शकत नाही. जीव आणि प्रपंच सूत्र सांगते. मायाकृत जीवू, जीवकृत प्रपंचू. माया जीवाला घरवते आणि जीव स्वतःचा संसार निर्माण करतो. याचा अर्थ संसार परमेश्वराने थेट निर्माण केलेला नाही. जीव आपल्या इच्छा, वासना, आसक्ती आणि कर्मांमधून स्वतःचा प्रपंच उभा करतो. जीव कधी मलिन होतो? एक अत्यंत सुंदर सूत्र सांगते. जन्मला सांताम जीवू, क्षणपर्यंत शुद्ध असे, मग मैरे. जन्मानंतर जीव काही काळ शुद्ध असतो, पण नंतर विषय, इच्छा, अहंकार आणि आसक्ती यांच्या संपर्काने तो मलिन होऊ लागतो. जशी स्वच्छ वस्त्रावर धूळ बसते, तशी जीवावर कर्म आणि विकारांची धूळ साचू लागते. जीव विश्व निर्माण करतो हे प्रकरणातील सर्वात गहन तत्वज्ञान आहे. सूत्र म्हणते. जीवू नाही तेची, एक गंधर्व नगराकार विश्वरची. गंधर्व नगर म्हणजे मृगजळासारखे भासणारे पण प्रत्यक्षात नसलेले नगर. तसेच जीव स्वतःच्या कल्पना, अहंकार आणि अज्ञानातून एक जग निर्माण करतो. नंतर त्यातच प्रवेश करतो आणि मग म्हणतो, मीच हे जग आहे. हा सर्वात मोठा भ्रम आहे. प्रकृती आणि विकृतीचा भ्रम पुढे जीव स्वतःला प्रकृती समजू लागतो. नंतर विकृती समजू लागतो. मग विकृतीचीही विकृती समजू लागतो. म्हणजेच तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपापासून अधिकाधिक दूर जातो. आत्मा विसरतो आणि शरीर, मन, भावना, विचार यांनाच स्वतः मानू लागतो. कर्मफळांचा प्रवास. या सर्वानंतर जीव आपल्या कर्मांनुसार फळे भोगतो. सूत्र 4 प्रकारची कर्मफळे सांगते. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, पृथ्वीवरील जन्म, मोक्ष. जीवाच्या कृती ठरवतात की त्याचा पुढील प्रवास कुठे होणार. संसार चक्र सतत चालू राहते. सूत्र शेवटी सांगते. यापरी मागवती जैसी
असिली तैसी सृष्टी रची. म्हणजेच सृष्टी पुन्हा निर्माण होते. जीव पुन्हा जन्म घेतो, पुन्हा कर्म करतो, पुन्हा फळ भोगतो. हे चक्र सतत चालू राहते. जोपर्यंत परमेश्वराची कृपा आणि ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही, तोपर्यंत संसरण थांबत नाही. तात्विक संदेश या संपूर्ण प्रकरणाचा सार असा आहे: जीव सुरुवातीला अज्ञानामध्ये असतो. त्याच्यामध्ये मी भाव निर्माण होतो. तो स्वतःचा संसार निर्माण करतो. त्याच संसाराशी तादात्म्य पावतो. कर्म करतो आणि फळ भोगतो. पुन्हा जन्म घेतो. हे चक्र सतत चालू राहते. यालाच संसरण म्हणतात. संसरण प्रकरण आपल्याला सांगते की जीवाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो स्वतःचा अज्ञानजन्य भ्रम आहे. जीव स्वतःच जग निर्माण करतो, त्यात अडकतो आणि त्यालाच सत्य मानतो. परंतु जेव्हा ब्रह्मविद्या प्राप्त होते तेव्हा हा भ्रम दूर होतो आणि तेव्हाच जीव संसार चक्रातून मुक्त होऊन मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. तुमच्या मते संसरण प्रकरणातील सर्वात गहन विचार कोणता आहे? मी भावाची निर्मिती, गंधर्व नगरासारखा विश्वभ्रम, की कर्म आणि पुनर्जन्माचे चक्र? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.